सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारे हेच गाणं आता गुणगुणावं असं वाटतंय. कारणही तसंच आहे. उत्तर प्रदेशातल्या अलीगडच्या शेखा झील पक्षी अभयारण्याला रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे उत्तर प्रदेशातल्या अशा स्थळांची संख्या 12 झाली आहे, तर देशातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99वर पोहोचली आहे. म्हणजेच भारत आता रामसर स्थळांच्या शतकाच्या अगदी उंबरठ्यावरती पोहोचलेला आहे. पण रामसर स्थळ म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आपल्या काही प्रेक्षकांना पडला असेल. थोडक्यात समजावून सांगतो. रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व असलेलं पाणथळ क्षेत्र. यात तलाव झाले, नद्या, दलदली, खाड्या किंवा मानवनिर्मित जलाशय यांचा समावेश होतो. पण ही केवळ पाण्याची साठवणूक नसते, ही संपूर्ण परिसंस्था असते. जैवविविधतेचं महत्त्वाचं केंद्र असतं. याचा इतिहास आणि करार असा आहे की इराणमधल्या रामसर शहरामध्ये 1971मध्ये पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी एक आंतरराष्ट्रीय करार झाला. त्यालाच रामसर करार म्हटलं जातं. 1975 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. उद्देश स्पष्ट होता: नष्ट होणाऱ्या पाणथळ जागा वाचवणं आणि त्यांचा शाश्वत वापर करणं.